हे सगळे काही त्या ठिकाणी निघाले. ज्या ठिकाणी आई साहेब आहेत त्या ठिकाणी स्नानाकरता गेल्या आणि गणपतीला बाहेर उभा केलं. बाहेर उभा केल्यानंतर नंदी म्हणले, महाराज आम्हाला आई साहेबांना भेटायचंय. ते बाहेरचं बालक म्हणलं, तुम्हाला आत जाता येत नाही. तुमच्याकडे कसलाही पास असू द्या, साधा पास असू द्या, VIP पास असू द्या, पण एंट्री नो. परमिशन फक्त त्यांचीच लागेल. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. मग श्रृंगी आला पुढे. नाही नाही म्हणले, आम्ही भगवान शिवाचे भक्त आहेत, आई जगदंबेचे भक्त आहेत, आम्हाला मध्ये सोडलं पाहिजे. नाही नाही म्हणले कोणी. मग महाराज काय जुगलबंदी चालू झाली. महाराज जुगलबंदीमध्ये वादविवाद चालू झाला. वादविवाद मधता आक्रमकता झाली आणि भांडणं लागू लागले. जेवढे शिवगण आहेत तेवढ्याला गट्टे देऊन वापस सगळे वापस लावले. महाराज सगळे रडत पडत जसं असेल तसं भगवान शिव परमात्म्याकडे गेले. नंतर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव आले. तेही आल्यानंतर ब्रह्मदेव म्हणजे मला काही वेद अध्याय तयार करायचं माझ्याकडे शास्त्र आहे. कारण गुलाल हाडाचा बाप झाडाचा अखंड घडी तो मडके रे. बघा भगवान ब्रह्मदेवाचं काम एकच आहे. गुलाल हाडाचा बाप झाडाचा सगळे काही जीव तयार करण्याचं काम ब्रह्मदेवाकडे. बरं आता केत मसल्यामध्ये किती जण आहेत बघा. प्रत्येकाचा चेहरा सारखा आहे का? प्रत्येकाचे विचार सारखे आहेत का? प्रत्येकाचे आचार सारखे आहेत का? सगळं काही भिन्न भिन्न आहे बघा. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटिता रंग धरू जाता संगतवतो होतो बाध. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे. किंवा तो कोंबारा सांगतात, कुंभा बघा एक आवा एक पाकी एक डावा ऐसे भिन्न भिन्न साठे गेले प्रारंभाने वाटे. बघा एकच आवा असतो कुंभाराकडे आणि त्यात अनेक मडके भाजायला ठेवले. कोणतं मडकं कुठं जातंय सांगता येत नाही. कोणतं मडकं बाहेर दिशेला जातंय, कोणत्या मडक्यात तूप भरून ठेवलं जातं. आता ते पहिलं आहे बरं का, आताच नाही. आता स्टीलचे डबे प्लास्टिक डबे आल्यामुळे त्याचं महत्व कमी झालं. असो तसं अनेक जीव आहेत, अनेक बुद्धीचे तरंग आहेत, एक एकासारखं नाही. फोटोवर आलतो आपण. नळी फुंकले सोनारी इकडून तिकडून